म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, राम रसाची चवी, आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, तुका म्हणे चाखुनी सांगे, मज अनुभवा हे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिक नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. पस्तुत अप्राप्त प्रसंगी अखिल गुणा निदान करुणा वननालय, रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार, करुणाशील अशा भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी अखंड शिवलीलामृत पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव खलाटे वस्ती पिंगळेनगर शिरसने आणि याचे आयोजक आहेत धुमाकूळ फिल्म प्रोडक्शन. प्रस्तुत अतरंग्याची धमाल, याचे करता धरता हरिभक्त परायण आप्पा महाराज खलाटे. सुंदर असं नियोजन आणि दरवर्षीप्रमाणे 15 वर्ष होऊन गेलीत, मला वाटतं हे 16वा वर्ष आहे, 15वा वर्ष. आणि या 15व्या वर्षातील या शिवलीलामृत पारायण सोहळ्यातील आज पहिले कीर्तन पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करण्याची संधी सर्व महाराज मंडळी आणि आप्पा महाराज यांनी माझ्याकडे दिली, त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे ऋण व्यक्त करते. विठ्ठल खर तर हा पारायण सोहळा म्हणजे अनोळखी किंवा वेगळा वाटतच नाही. या ठिकाणी सगळे महाराज मंडळी येतात, असं वाटतं आपण पंढरपूरच्या वारीतच चाललोय. सगळे महाराज लोक आपल्या परिचयाचे आहेत, परिसर आपल्या परिचयाचा आहे. महाराज जरी सातारा जिल्ह्यातून आले असले तरी बारामती तालुका महाराजांना काही अनोळखी नाही, कारण महाराज चालतातच बारामती तालुक्याच्या दिंडीत. विठ्ठल आणि ज्यांच्या सानिध्यात आमचं चालणं होतं ते आमच्या सद्गुरू हरिबाबा महाराज यांच्या शिष्या पुण्यमाता आईसाहेब महाराज. आणि त्या दिंडीत चालत असताना अगदी जसं माऊलींच्या ज्ञानेश्वरीवरती नुसतं बोट फिरवलं तरी ज्याला ज्ञान नाही त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, असा जसा माऊलींचा वर आहे त्या ज्ञानेश्वरीला, तसा आमच्या आईसाहेब दिंडीला वर आहे की त्या दिंडीत जाणाऱ्या साधकाला, भाविकाला, भक्ताला जर मनापासून इच्छा असेल तर कीर्तनकार सुद्धा होता येतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यापैकीच मी एक आहे की दिंडीला सुरुवात केल्यानंतर काहीही न येणारी आज सगळ्यांच्या समोर व्यासपीठावरती उभा राहून कीर्तन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, तेही आमच्या आईसाहेब दिंडीमुळं. आणि आमचे असणारे हरिभक्त परायण आप्पा महाराज तेही बरीच वर्ष, जशी दिंडी सुरू झाली तशी त्या आईसाहेब दिंडीमध्ये चालतात.
आणि आईसाहेबांची कृपा आहे, आप्पा महाराजांची कृपा आहे, आमच्या दिंडीत चालणारे सर्व वारकरी त्यांची कृपा आहे की आज या महादेवाच्या चालू असणाऱ्या श्रावण मासाच्या पहिल्या दिवसाला ही कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करण्याची संधी मला दिली. विठ्ठल 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 विठ्ठल. या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग सर्वांचे लाडके भक्त जिथून वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं किंवा जिथून वारकरी संप्रदाय सुरू होतो, वारकरी संप्रदाय सकळाचा येथून या त्या असणाऱ्या तुकोबारायांच्या गाथ्यातील 4 चरणांचा अभंग आहे, नामपर प्रकरणातील अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय सांगतात की रामाचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला काय काय प्राप्त होतं. विठ्ठल या अभंगाचा सरळ अर्थ जर सांगायचा झाला तर तुकोबाराय सांगतात की तुम्ही जर रामाचं भजन केलं, तुम्ही जर राम म्हटलात तर तुम्ही राम व्हाल. राम म्हणता रामाची होई जे. तुम्ही नुसतं राम व्हाल नाही तर त्या देवाच्या पदावरती तुम्ही जाऊन बसाल. पदी पैसोनी पदवी घ्यायची, पण त्यासाठी महाराज सांगतात की तुमचा विश्वास महत्वाचा आहे. या रामनामामध्ये सुख आहे. हे रामनामाचं पद किंवा हे रामपद प्राप्त होण्यामध्ये सुख आहे, पण हे सुख प्राप्त होत असताना या गोष्टीवरती तुमचा विश्वास असणं महत्वाचं आहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही हे रामनाम घ्यायला सुरुवात कराल, ज्या वेळेस या रामनामाची सवय तुम्हाला लागेल, त्यावेळेस तुकोबाराय सांगतात की या रामरसाच्या पुढे, या रामनामाच्या पुढे तुम्हाला इतर रस जे आहेत ते तुच्छ वाटतील, गौण वाटतील. रामरसाची या चवी आन रस रुचती केवी. तुकोबाराय सांगतात की हा रामरस जो आहे तो मी चाखून पाहिला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की हे राम नाम तुम्ही घ्या. मी हे राम नाम घेतलेलं आहे, हे चाखलेलं आहे, याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून या रामनामामध्ये सुख आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आपल्याकडे फक्त 1 तास आहे आणि 1 तासामध्ये आपल्याला या अभंगाचा सार पाहायचा आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल, आई साहेब जशा बुद्धी देतील, आमच्या गुरुवर्य ज्याप्रमाणे मला बुद्धी देतील त्याप्रमाणे या अल्पशा वेळेमध्ये अभंगाचा सार आपण पाहूयात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. प्रत्येक ठिकाणी गेलं ना की आमच्या 50% संख्या जास्त असते बरं का. आमचं 50% आरक्षण आहे. खरं तर आप्पा महाराजांनी सांगितलं की या 2-4 दिवसामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे लोकांना येता आलं नाही, नाहीतर या सोहळ्यासाठी भरपूर लोक उपस्थित असतातच. या अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला, पण अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला का नाही हे विचारणं माझं कर्तव्य आहे. अभंगाचा सरळ अर्थ तुम्हाला कळाला, मागपर्यंत कळाला, कारण अभंगाचा अर्थ कळाला की कीर्तन संपलं ना. अर्थ तुम्हाला कळाला की कीर्तन संपलं. कळालाय का माऊल्यांना? बोलताय का जाऊ घरी? एवढं सरकारने 50% आरक्षण दिलंय तुम्हाला. आता लाडकी बहीण तुम्हाला केलं, आता रक्षाबंधनला हात शिल्लक राहणार नाही राखी बांधायला. तरी आपल्याकडे परमार्थामध्ये बोलायची सुद्धा चोर आहे. बया बोलू का नको, बया बोलू का नको, असं झालंय आपलं.
परमार्थामध्ये आल्यानंतर लाजायचं नाही. पहिली गोष्ट, पहिल्यांदाच तुकोबराय सांगतात की परमार्थामध्ये आल्यानंतर, संतांच्या संगतीत आल्यानंतर, नामस्मरणामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट जी निघून जाते ती लाज. लाज, भय, शंका, दुरावला मान. पण पहिली गोष्ट लाज आहे. त्यामुळे आता बोलायला काय लाजायचंय, बरोबर ना? अर्थ कळाला का? जाऊ काय घरी? 15वं वर्ष आहे महाराज. एक आजीबाई डॉक्टरकडे गेली. ऐकताय? आजीबाई डॉक्टरकडे गेली. डॉक्टरला म्हणली माझा पाय मुरगाळलाय, तेवढं बघता का? डॉक्टर म्हणले बघतो. आजीबाईचा पाय सुजलेला होता. त्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं की आजीबाई पायाचा आता एक्सरे काढावा लागेल. काय एक्सरे तरी माहित आहे का? एक्सरे काढावा लागल. आजीबाई अशिक्षित होती, अडाणी होती. आजीबाई डॉक्टरला म्हणली माझ्या पायाला कासरा बांधता? डॉक्टर म्हणले आजीबाई कासरा नाही बांधत, तुमच्या पायाचा एक्सरे काढतो म्हणजे तुमच्या पायाचा फोटो काढतो. आजीबाई म्हणली 10 मिनिटं थांबा, लगेच आली. डॉक्टर म्हणले आजीबाई आता एवढी 10 मिनिटं कशाला थांबायचं, एकतर मला बाकीची ओपीडी पण बघायची. आजीबाई म्हणले डॉक्टर 10 मिनिटं वा. पण डॉक्टर म्हणले काय करायचंय 10 मिनिटात? आजीबाई म्हणली तुम्ही माझ्या पायाचा फोटो काढणार का नाही? डॉक्टर म्हणले हो. मग मी जाती ना जरा पैंजण घालून येते की पायात. तरी बी कळलं नाही. विठ्ठल 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 घेतलेल्या अभंगाचा अर्थ व्यवस्थित तुम्हाला कळावा ही कीर्तनकाराची अपेक्षा आहे. तुकोबाराय सांगतात की त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला पद प्राप्त होतं. पण ते नाम कुठलं घ्यायचं तेही तुकोबाराय यांनी सांगितलंय. तुम्ही फक्त राम म्हणा, आणि तुम्ही राम म्हटल्यानंतर तुम्ही राम झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या राम मनत राम होईगे. वाह तुकोबाराय सांगतात की राम म्हटल्यानंतर तुम्ही राम व्हाल आणि ते रामपद तुम्हाला प्राप्त होईल. खरं सांगायचं, सहजासहजी पद कोण कुणाला देत? सरपंचाला म्हणलं सरपंच 2 दिवस तुमची खुर्ची देता का, तुमचं पद देता का? सरपंच देतील? शिंदेंना विचारून बघा, 2 दिवस देता का पद? दादांना विचारून बघा. कोण कुणाचं पद कुणाला देत नाही. पण हा देव एवढा उदार आहे की तो स्वतःचं पदही आपल्या भक्ताला. तुझा ऐसा कोण उदार चरासी आपले पद देसिताचा, आपले पद देसिताचा, आपले पद देसिताचा. ऐसा कोण उदाराच्या राशी आपुलेची देशी पददासा. त्या भगवान परमात्म्यासारखा उधार कोणच नाही. तो स्वतःच पदही त्या भक्ताला देऊन टाकतो, त्या पदावरती भक्ताला बसवतो आणि आपल्या पदावरती भक्ताला बसवून तो देव सुद्धा पाहतो बरं का. आपल्या त्या जागेवरती तो भक्त कसा पाहतो, कसा दिसतोय, तो देव पाहत असतो. एकदा दिवाळीच्या सणाला नामदेवरायांना आठवण झाली. नामदेव महाराज आपल्या आईला म्हणतात, आई आपल्या घरी दिवाळी, तू मला उठणं लावून आंघोळ घालतेस. आई त्या देवाला कोण ग उठणं लावून आंघोळ घालेल? आईने सांगावं की तो देव आहे. बडवे येतील, देवाला पहाटे पहाटे आंघोळ घालतील.
नामदेवरायांनी म्हणावं नाही, या वर्षी दिवाळीला देव आपल्या घरीच आंघोळीला आले पाहिजेत. तू मला जसं उठणं लावतेस तसं त्या देवाला उठणं लावायचं. तू मला जशी आंघोळ घालतीस ना तशी त्या देवाला आंघोळ घालायची. बालहट्ट. आईने सांगितलं तुझी इच्छा आहे तर जा देवाला बोलावून घेऊन ये. सगळ्यांना माहितीये की नामदेव महाराज सण दिवाळीचा आला, 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 सण दिवाळीचा हे आला. सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला. नामाला उडाच गेला, नामाला उडाच गेला, नावाला उडाच गेला, नामाला उडाच गेला. हाती धरून देवाची, हाती धरून देवाची, हाती धरून देवाची, चला आमच्या घरात. हे हाती धरून देवाची चल आमच्या घरात, हाती धरून देवाची चल आमच्या घरात. वा वा. नामदेवराय देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं, देवा आज दिवाळीचा सण सुरू होतोय आणि माझ्या आईने तुला घरी बोलवलंय. आज माझी आई तुला उठणं लावून आंघोळ घालणार आहे. देवाला विचार पडला की मी आता नामदेवरायाच्या घरी जाणार. पहाटेच्या वेळेस दिवाळीची आंघोळ असते ना, बरोबर का? पहाटे 8 वाजता. तुमच्याकडे किती वाजता पाठवते? मला वाटलं आमच्याकडे वेगळं आहे काय. पहाटेच्या वेळी नामदेवरायांनी देवाला म्हणावं, देवा आमच्या घरी चला, माझी आई तुम्हाला उठणं लावून आंघोळ घालणार आहे. देवाला विचार पडला की आता काकड्याची वेळ झालेली आहे आणि आता बडवे येतील मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आता बडवे यायची वेळ झाली. आता ते मला नवमाकू घालतील आणि मी जर नामदेवरायांच्या घरी जायचं म्हटलं तर मग इथं कोण उभा राहणार? देवाला प्रश्न पडला आणि देव नामदेवरायाला म्हणतात, अरे आता बडवे येतील, मग इथं माझ्या जागेवर कोण उभा राहणार? नामदेव महाराज म्हणतात, मी राहीन की उभा. नामदेवरायांनी करून सुद्धा दाखव, देवा मी राहीन की उभा. असाच उभा राहतो ना तू? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तू असाच उभा राहतोस ना? मी राहीन की उभा. आणि मग देवाने सुद्धा त्या नामदेवरायांचा हट्ट पूर्ण करावा. नामदेवरायांना आपल्या जागेवरती उभा करावं आणि त्या देवाने पाहावं की माझ्या जागेवरती माझा भक्त कसा दिसतोय. म्हणजे देव एवढा उदार आहे की तो आपल्या भक्ताला आपल्या पदावरती, आपल्या जागेवरती उभा करतो. हे उदार तो हरी, दार तो हरी, ऐसी कीर्ती चराचरी, चराचरी, अनंत हे थोरी, अनंत हे थोरी, गरजता दीपवाडे, तुझे पाये माझा भाव, माझा भाव रे बाई, माझा भाव. हे उदार तो हारी, ऐसी कीर्ती चराच हे थोरे, गरजता ती पाडे. उदार तो हरी, ऐस कीर्ती चराचरी, गर्भताची पोवाडे. उदार तो हरी, ऐसे कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी, गरजता ती पवाडे. तो भगवान परमात्मा एवढा उदार आहे की आपल्या भक्ताला आपलं पद देऊन टाकतो. एवढा उदार आहे
आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की तुम्ही त्याचं नाव घ्या. त्याचं नाव घेतल्यानंतर किती सुख आहे. राम म्हणता रामाची होय जे ऐसे सुख, पदी बैसोनी पदवी घे जे. आणि या वचनामध्ये सुख आहे. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे सुख वचनी आहे. हो ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचन ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. विश्वाचे अनुभव आहे. विश्वाचे अनुभव आहे. ऐसे सुख वचनी आहे. विश्वाचे अनुभव आहे. विश्वाचे अनुभव आहे. हो ऐसे सुख वचनी आहे. आहे हो ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. विश्वाचे अनुभव आहे. विश्वाचे अनुभव आहे. ऐसे सुख वचनी आहे. विश्वाचे अनुभव आहे. विश्वाचे अनुभव आहे. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. विश्वाचा अनुभव पाहिजे. विश्वाचा अनुभव पाहिजे. विश्वाचा अनुभव पाहिजे. टाळे वाजवा. टाळी. वा महाराज. या वचनामध्ये सुख आहे. तुकोबाराय सांगतात सुख हे 4 प्रकारचं सांगितलं आहे. पहिलं आहे स्वैर सुख. स्वैर सुख म्हणजे जे आपण मनाने करतो. नको ते खाण्यात, नको ते पाहण्यात, नको तिकडे जाण्यात, त्याला स्वैर सुख म्हणायचं. दुसरं सांगितलं ते विहित सुख. त्यामध्ये चांगुलपणा आहे. चांगलं पाहण्यात, चांगलं खाण्यात. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भावी. हे करावा विठ्ठल जीव भावे. येणे स्वतः मन झाले हाव भरी. येणे स्वतः मन झाले हाव भरी. करावा विठ्ठल गिरी भावे. हे करावा विठ्ठल गिरी भावे. येणे सोचे मन झाले हव भारी. येणे सोचे मन झाले हव भारी. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. विठ्ठल करावा विठ्ठल. विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. विहित सुखामध्ये चांगलं पाहण्यात,
चांगलं बोलण्यात चांगलं ऐकण्यात सुख आहे ते विहित सुख. तिसरं सुख सांगितलं ते आवृत्त सुख. हे सुख सुद्धा चांगलं आहे, फक्त पुण्य आहे तोपर्यंतच. चौथं सांगितलं ते अनावृत्त सुख, हे चिरंतर सुख आहे. पण त्या चिरंतर सुखामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण महत्वाचं आहे आणि म्हणून ते नामस्मरण सतत आपण घेतलं पाहिजे. त्यामध्ये सुख आहे. ऐसे सुख वचने आहे आणि म्हणून या वचनावरती विश्वास ठेवा. जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खात्री तुकोबाराय देतात. विश्वासे अनुभव पाहे. आधी विश्वास ठेवा. विश्वासाने तुम्ही हे नामस्मरण घेऊन पहा आणि मग तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चहाच्या दुकानावरती लिहिलेलं असतं, पिऊन तर पहा चहा. पिऊन तर पहा म्हणजे एकदा प्या, म्हणजे तुम्हाला त्याची चव कळेल. आणि एकदा का त्या चहाची चव तुम्हाला कळाली की तुम्ही परत परत त्या चहाच्या दुकानाकडे वळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ते तुकोबाराई सांगतात की हे देवाचं नाव किती गोड आहे. किती गोड आहे तर अमृतापेक्षा गोड आहे. अमृताहून गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहून गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझ केशवा, मन माझ केशवा. कामा लागे, कामा लागे. अमृताहून गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहून गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. केवा मन माझे केशवा, काबा गे काबा गे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. टाळी झाली पाहिजे. सुंदर. त्या देवाचं नाव एवढं गोड आहे की अमृतापेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तुझं नाव एवढं गोड आहे. मग अमृत काय करतं तर अमृतामुळे त्या स्वर्गातले देव आहेत ते अमर झालेत. मग जर हे भगवंताचं नाव त्या अमृतापेक्षा गोड आहे तर आपणही अमर होऊ या भूतलावरती. का? कारण पुन्हा गर्भवासा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. त्या नाही मागुता जन्म घेणे, हो, त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरे मुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. हो हो हो. हरिमुखी गाता हरपली हो हो जन्म घे. हो 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 हो. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जर
त्या भगवंताच्या नामस्मरणाचा उच्चार तुम्ही केला तर पुन्हा गर्भवासाला यायची गरज नाही. मौली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेत, तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल, वांचित ही पुरेल मानसीचे. तुम्ही जर देवाचं भजन केलं ना तर देव तुमच्यावरती संतुष्ट होतात, प्रसन्न होतात आणि तुम्ही देवाशी ना एखादं नातं जोडा. काय म्हणा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. देवाशी तुम्ही नातं जोडा, कुठलंही नातं जोडा. द्रौपदीने देवाला भाऊ मानला, अर्जुनाने सखा मानला. अगदी आपण वारकरी नित्य नेमाच्या काकड्याच्या मालिकेतील जर दुसऱ्या मालिकेतील दुसरा अभंग पाहिला, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, त्यामध्ये हनुमंतरायाने सुद्धा दास्यत्व भक्ती केली भगवंताची आणि त्याला आपलंसं करून घेतलं. मग त्या भगवंताशी कुठलंही नातं तुम्ही जोडा, त्या नात्याशी तो भगवंत तुमचा एकनिष्ठ राहिल्याशिवाय राहणार नाही. त्या द्रौपदी कारणे ज्या वेगी धावणे, द्रौपदीसाठी ज्या वेगानं भगवान परमात्मा धावून आला ना, तिला वस्त्र पुरवण्यासाठी. तुमच्यावरती संकट आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला तुम्ही हाक मारा, तो तुमचं ही संकट निवारण करण्यासाठी आल्याशिवाय राहणार. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. थोडा उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. हो 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 हो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घात निवारा, आलिया घात निवाराया. हो हो बोला, आलिया घाट निवारा, आलिया घाट निवारा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. देह भाव पुरवी वासना, बलिया देह भाव पुरवी वासना, बलिया पुरवी वासना. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. तो भगवान परमात्मा आपल्या मागे आणि पुढे उभा राहून आपलं रक्षण करण्यासाठी तयार आहे. तुम्ही फक्त काय करा तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. कसं करा? विठोबा रखुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये.
खुमाची विठोबार कुमार विठोबार खुमाची विठोबार खुमाची विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाळ कुंडली हरिचे विठोबार कुमार तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाळ कुमार जय 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 गोपाळ कुमार जय 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 गोपाळ कुमार हरे जय 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 गोपाळ कुमार विठोबार कुमार त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही मनापासून करा, निष्ठेने करा. ज्याप्रमाणे द्रौपदीनं निष्ठेने मनापासून अर्थ हाक त्या भगवान परमात्म्याला मारली ना, तशी तुम्ही मारा. काय करतो तो भगवान परमात्मा? त्या भक्ताला भेट देण्यासाठी आल्याशिवाय राहत नाही, त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आल्याशिवाय राहत नाही. तुळशीदासजींना भगवान परमात्म्याने दर्शन दिलं, श्रीराम प्रभूंनी दर्शन दिलं. ही बातमी एका व्यापाऱ्याला समजली. तो 2 लाख रुपये घेऊन आला. तुळशीदासजींना म्हणाला, महाराज तुम्हाला भगवान परमात्म्याचं श्रीराम प्रभूंचं दर्शन झालंय. महाराज म्हणाले, हो. मलाही श्रीराम प्रभूंचं दर्शन होईल? हो. का नाही होणार? मग काय करावं लागेल त्यासाठी? तुळशीदासजींनी सांगावा, हो हे जे पैसे तुम्ही घेऊन आलात, अशा पैशांनी जर दर्शन होत असतं, देव जर भेटत असता, तर या जगतामध्ये जेवढे जेवढे म्हणून श्रीमंत आहेत त्या सर्वांना देव भेटला असता, त्या सर्वांना देव प्रसन्न झाला असता. पण पैशाने देव भेटत नाही, देव हा भक्तीने भेटतो. मग मला सांगा देव कसा भेटेल? तुम्ही खोटं सांगता देव भेटता? तुळशीदासजीने सांगितलं, 2 मिनिटं थांबा. तुळशीदासजी घरात गेले, एक भला मोठा भाला घेऊन आले. तो भाला त्या जमिनीमध्ये रोवला आणि सांगितलं, त्या पिंपळाच्या झाडावरती चढा आणि त्या झाडावरती चढून वरून खाली उडी मारा. कुठे? त्या भाल्यावरती. तुम्हाला श्रीराम प्रभू दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. तो व्यापारी म्हणाला, तुम्ही खोटं बोलताय, मला मरायचं नाही, मला देवाचंही दर्शन घ्यायचं नाही. तो माणूस तिथून निघून गेला पैशाची थैली घेऊन. आणि जात असताना जंगलामध्ये एक क्षत्रिय त्या व्यापाऱ्याला भेटल्याने त्यांनी विचारलं, एवढे लगबगीनं कुठं निघाला? कुणाकडे आला होता? मी तुळशीदासजींकडे आलो होतो. कशासाठी? त्यांना रामाचं दर्शन झालंय, मलाही रामाचं दर्शन घ्यायचं म्हणून मी त्यांच्याकडे आलो. पण ते खोटं बोलतात. काय खोटं बोलतात? ते म्हणतात की वर पिंपळाच्या झाडावरती 40 फूट चढायचं आणि तिथून त्या भाल्यावरती उडी मारायची, तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगितलं काय? खरंच देव भेटणार आहे? मला काही माहित नाही. तो क्षत्रिय तुळशीदासजींकडे आला आणि तुळशीदासजींना विचारलं, महाराज खरंच का या झाडावरती चढून या भाल्यावरती जर उडी मारली तर भगवान परमात्मा भेटेल? मला त्या श्रीराम प्रभूंचं दर्शन होईल. तुळशीदासजींनी सांगितलं, निश्चित. त्या क्षत्रियाने क्षणाचाही विलंब न करता त्या झाडावरती चढला, फांदीवरती चढला, श्रीराम प्रभूंचं स्मरण केलं आणि तिथून त्या भाल्यावरती उडी मारणार तेवढ्यात भगवान परमात्मा प्रगट झाले आणि त्या क्षत्रिय माणसाला मिठी मारली, त्याचा हात धरला. भगवंताने क्षणार्धाचाही विलंब न करता दर्शन दिलं. तेवढी निष्ठा त्या भगवान परमात्म्यावरती पाहिजे. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा प्रश्न पडतो की माझं नाव एवढं खरंच मोठं आहे का? विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा परीक्षा पाहण्यासाठी श्रीराम प्रभूंनी समुद्र तळावरती जावं आणि ज्या आपल्या भक्तांनी, ज्या वानर सेनेने त्या दगडांवरती आपलं नाव टाकून ते दगड त्या पाण्यावरती तारले, श्रीराम प्रभू स्वतः परीक्षा पाहायला गेले. जेवढा दगड त्या वानरांनी घेतला होता तेवढा दगड श्रीराम प्रभूंनी घेतला, स्वतःचं नाव टाकलं आणि पाण्यामध्ये फेकून दिला. तो दगड तरला नाही.
श्रीराम प्रभूंना वाटलं की हा खूप मोठा होतोय, आपण त्याच्यापेक्षा छोटा घेऊया. त्याच्यापेक्षा छोटा घेतला, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, अगदी सुपारी एवढा जरी दगड घेतला, त्याच्यावरती नाव टाकलं आणि तो पाण्यामध्ये फेकून दिला, तरी तो तरला नाही. कारण आपल्याकडे 5 मिनिटं वेळ राहिलेत म्हणून मी धावता घेते. श्रीराम प्रभू लाजल्यासारखे झाले, अरे सुपारी एवढा दगड सुद्धा माझ्या नावाने माझ्या हातून या पाण्यामध्ये तरत नाही, ही आपली लज्जास्पद गोष्ट कोण पाहत तर नाही. म्हणून श्रीराम प्रभू माग वळले. माग पाहतात तर काय, हनुमंतराय मागे उभेच, पण केला होता दास्यत्वाचा. श्रीराम प्रभू लाजले आणि विचारलं, हनुमंता कधी आलास? देवा, ज्या वेळेस तुम्ही पहिला दगड फेकला त्यावेळेस. मग तर जास्तच लाजले. तरी पण लाजत लाजत म्हणाले, अरे हनुमंता, तुम्ही एवढे मोठाले दगड माझ्या नावाने त्या पाण्यामध्ये टाकले आणि ते तरले, पण मी छोट्यातून छोटा दगड सुद्धा या पाण्यामध्ये टाकला, तो तरला नाही. हनुमंतरायांनी सुंदर असं उत्तर भगवान परमात्म्याला द्यावं, देवा, ज्या दगडाला तुम्ही धरताना तो दगड तरतो आणि ज्या दगडाला तुम्ही सोडताना तो दगड बुडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून हे नाव इतकं गोड आहे, अगदी राम रसाची आचवी आन रस रुचती केवी, या रसा पुढे इतर रस ही गौण आहे तुकोबाराय सांगतात. मग हे नाम कुणी बरं घेतलं असेल? ज्या वेळेस शतकोटी श्लोकाचं पारायण झालं आणि या तिन्ही लोकांमध्ये भांडण झालं आणि मग रामायण कुणाचं म्हणून भांडण झालं आणि सगळे गेले. ज्यांचं आजपासून आपण पारायण करतो त्या महादेवाकडे गेले आणि महादेवाला विचारलं, सांगितलं. महादेव म्हटले, काय भांडण चाललंय देवा? रामायण आमचं. का रामायण आमचं? देव म्हणतात, राम प्रभू आमचे देव आहेत, विष्णू अवतार आहेत आणि म्हणून रामायण आमचं आहे. भूतलावरचे लोक म्हणले, हो राम अवतार आमच्या भूतलावरती घेतलाय म्हणून रामायण आमचं आहे. आणि पाताळातल्या लोकांनी सांगावं की लक्ष्मण दादा हे आमच्यातला अवतार आहेत म्हणून हे रामायण आमचं आहे. आणि त्यांचं भांडण मिटवण्यासाठी म्हणून त्या महादेवाने एक युक्ती आखली. अगदी शतकोटीतील 33,33,33,333 श्लोक वाटून दिले तिन्ही जणांमध्ये. शेवटी राहिले ते 100 शब्द राहिले आणि त्यातील अगदी 33 वाटून दिले आणि राहिले फक्त किती राहिले? 2 राहिले. आणि मग ते दोन शब्द या तिघांमध्ये वाटता येत नाहीत म्हणून तिघांच्या अनुमतीने त्या महादेवाने म्हणावं की हे तरी माझ्याकडे ठेवू का, कारण वाटणी करणाऱ्याला काहीतरी पाहिजे ना महाराज. आणि म्हणून त्या महादेवाने सांगितलं की हे फक्त 2 अक्षर माझ्याकडे राहू द्या. ती 2 अक्षर म्हणजे राम नाम. हे राम नाम भगवान परमात्म्याने घेतलं आणि म्हणून त्या भगवंताचं प्रिय असं झालं. भजन करी महादेव महादेव, भजन करे महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. देव या रामनामाचं स्मरण करत असताना एकदा पार्वती मातेला प्रश्न पडला, देवा तुम्ही देवादी देव महादेव आहात, तुम्ही सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ आहात आणि तुम्ही ह्या रामनामाचा जप का करता? आणि म्हणून ते भगवान परमात्म्याने शंभू महादेवाने सांगितलं, तुला या नामाचं महत्व सांगतो ना. त्या पार्वती मातेला त्या नामाचं महत्व सांगत असताना पार्वती मातेला झोप लागली आणि त्या पाण्यामध्ये माशाच्या रूपामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने विष्णूने
मत्स्याच्या अवतारामध्ये ते रामनामाचं गुढ श्रवण केलं आणि म्हणून ते पुढं मच्छिंद्रनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. आणि मच्छिंद्रनाथांनी ते गुढ कुणाला सांगावं? मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. आणि माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी हे गुढ आपल्या सामान्य जनासाठी उघड करावा. ज्ञानोबाराय सांगतात की या संप्रदायामध्ये नाथ, दत्त आणि चैतन्य संप्रदाय विठ्ठल 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 नाथ, दत्त आणि चैतन्य संप्रदाय हे तिन्ही एकत्र असल्यामुळे या वारकरी संप्रदायामध्ये या तिन्हीचा मिळून एक मंत्र होतो, तो म्हणजे रामकृष्ण हरी मंत्र होतो. आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात की माझ्या गुरुने तो मंत्र मला दिला, रामकृष्ण हरी. आणि म्हणून ज्ञानोबारायाने तो मंत्र आपल्यासाठी उघड केला. म्हणून त्या ज्ञानोबारायांचं भजन ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आज पारायणातला पहिला दिवस आहे, अभंग नामपर आहे. कीर्तन सुरू झाल्यापासून कीर्तनकार बोलतायत, गायक मंडळी गातायत, मृदंगमनी वाजवतायत. खरं तर श्रावण मासातील पहिला दिवस आहे आणि श्रावण मास हा पवित्र आहे नामस्मरणासाठी, अगदी सगळ्या गोष्टींसाठी पवित्र मानलेला हा श्रावण मास आहे. आता फक्त बसलेले लोक भजन करतील. टाळकरी, गायक वृंद, 2 मिनिटं सगळ्यांचे माफी मागून घेते मी. ज्या वेळेस वाळवंटामध्ये कीर्तनाला सुरुवात झाली, माझे नामदेवराय कीर्तनाला उभा राहिले. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचायचा हे सगळ्यांनी आपण ऐकलं. नामदेवराय भजन करायला लागले की त्या देवालाही स्वतःचा पितांबर गळालेला कळायचं नाही. अरे जसं भजन त्या वाळवंटामध्ये तसं भजन वृंदावनामध्ये त्या गवळणी तल्लीन होऊन त्या भगवान परमात्म्याचं भजन करतात. आओ मन मोहना, आओ नंद नंदना, गोपियों के प्राण धन राधा जी के रमना, गोपियों के प्राण धन राधा जी के रमना, गोपियों के प्राण, गोपियों के प्राण धन, आओ मन मोहना, आओ नंद नंदना, आओ मन मोहना, आओ नंद नंदना, गोपियों के प्राण धन राधा जी के रमना, गोपियों के प्राण धन राधा जी के रमना. राधा जी के वाह वाह. राधा जी के रमना, राधा जी के रमना, राधा जी के रमना, राधा जी के रमना. वाह वाह. राधा जी के रमना, राधा जी के रमना, राधा जी के रमना, राधा जी के रमना. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. ताली ताली. राधे राधे बोलो राधे